ब्रेकिंग न्यूज P10 न्यूज हेडलाईन. सरकारी ढिसाळ कारभारामुळे 20,000 क्विंटल धान्य सडून गेले. आदिवासी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला. हायकोर्टाचा सरकारला दणका. 6 आठवड्यात निर्णय घ्या नाहीतर. नागपूर 27 डिसेंबर 2025. P10 न्यूज स्पेशल रिपोर्ट. सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे हजारो टन अन्नधान्य सडून जाण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था लिमिटेडने खरेदी केलेले 19,847.60 क्विंटल धान्य 2 महिन्यांत उचलले नाही. परिणामी धान्य सडले आणि लाखोंचा तोटा झाला. हे धान्य शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या MSP योजनेंतर्गत खरेदी करण्यात आले होते, पण केंद्र आणि राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे ते वाया गेले. आता बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला जोरदार तडाखा दिला आहे. 6 आठवड्यात याचिका म्हणून निर्णय घ्या, नाहीतर परिणाम भोगा. काय आहे प्रकरण? P10 न्यूजला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह डॉक्युमेंट्सनुसार आदिवासी संस्थेने डिसेंबर 2023 मध्ये शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करून गोदामात साठवले. 9 नोव्हेंबर 2023च्या शासकीय निर्णयानुसार GR सरकारला हे धान्य 2 महिन्यांत उचलणे बंधनकारक होते. पण सरकारने उचलले नाही. परिणामी संस्था रब्बी हंगामात भाग घेऊ शकली नाही आणि धान्याची गुणवत्ता खराब होऊन ते सडले. लाखोंच्या धान्याचा नाश झाला, ज्यामुळे आदिवासी शेतकरी आणि संस्था दोघांनाही मोठा फटका बसला. संस्थेने अनेकदा अर्ज केले, RTIद्वारे माहिती मागितली, पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद नाही. उलट सरकारने संस्थेविरुद्ध रिकव्हरी नोटीस काढली आणि धान्याच्या नुकसानीसाठी संस्थेलाच जबाबदार ठरवले. संस्थेच्या सचिव धनुष बारसू मंगर यांचे म्हणणे, आम्ही आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी काम करतो. सरकारच्या विलंबामुळे धान्य सडले, आम्हाला तोटा झाला आणि आता आमच्यावरच दंड. हे अन्याय आहे. आम्ही हायकोर्टात गेलो आणि न्याय मिळवला. हायकोर्टाचा दणका. 13 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती अनिल S. किलोर आणि राजनीश R. व्यास यांच्या खंडपीठाने 7 याचिका एकत्र सुनावल्या. कोर्ट म्हणाले, सरकारने या याचिका प्रतिनिधित्व म्हणून घ्या आणि 6 आठवड्यात निर्णय घ्या. याचिकाकर्त्यांचे वकील रोहित P. मसूक म्हणाले, सरकार GRचे पालन करत नाही, जनतेच्या हिताला धोका पोहोचवतो. हे प्रकरण मोठे आहे. अन्नसुरक्षा आणि आदिवासी हक्कांचा प्रश्न. धक्कादायक सत्य. धान्याचे नुकसान, गुणवत्ता आणि प्रमाण कमी झाले. नैसर्गिक नुकसानामुळे लाखोंचा तोटा. आदिवासींवर परिणाम. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शेतकरी MSPवर अवलंबून, पण सरकारच्या ढिसाळपणामुळे त्यांचे उत्पन्न बुडाले. संभाव्य घोटाळा. RTIने उघड केले की सरकारने अनेकदा 2 महिन्यांची मुदत ओलांडली. हे केवळ निष्काळजीपणा की मोठा घोटाळा? P10 न्यूजची तपासणी सुरू आहे. जनतेवर परिणाम. हे धान्य PDS सिस्टमसाठी होते, ज्यामुळे गरिबांना अन्न मिळते. आता ते वाया गेले तर कोण जबाबदार? देशात भूकमारी असताना सरकारी यंत्रणा अन्न वाया घालवते. सरकारची भूमिका. केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नाही. महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि केंद्राचे अन्न मंत्रालय यांच्याकडे P10 न्यूजने संपर्क साधला, पण कमेंट नाही. हे प्रकरण फक्त एका संस्थेचे नाही, तर देशातील अन्नसुरक्षा यंत्रणेच्या अपयशाचे आहे. आदिवासी शेतकरी न्याय मागतात, पण सरकार झोपले आहे. P10 न्यूज तुम्हाला आणखी अपडेट्स देत राहील. #धान्य स्कॅम, #आदिवासी जस्टिस, #गव्हर्नमेंट नेग्लिजन्स. P10 न्यूज, सत्याची साथ, न्यायाची बात.